नुसता पसारा पांगून ठेवलाय सगळा घरभर. एका कामात लक्ष नसतं नीट. आणि ह्या महाराणी लागल्या सकाळपासून स्वयंपाकाला. आज होळी आहे, कधी स्वयंपाक व्हायचा यांचा आणि कधी जेवायला मिळायचं काय माहिती बाई. तुम्हाला सांगते, एका कामाला हात लावत नाही. नुसतं या घरातून त्या घरात आणि त्या घरातून या घरात. मला पा आणि पान फुलवा असं आहे यांचं. काय ग बाई. अग बाई भा आम्ही हाय ग हाय मधल्या रूमात. कुठे जायले कानू कले आय अम्मा ये इकडं. हा बसते बसते ना. कवा तुला बी कामाला लावलं कवा लगे. हो मग बसलीला आपण चांगलं कसं दिसणार यांना. कामाला नाही लावलं तर काय मग. किती गड्या केल्या तो कपड्याच्या. मग कठीण आहे बाई. भैया कले मी बी सकाळ धरून कामाला चालूच आहे. आत्ता धुणे भांडे करून आले आणि ते सुनकट सकाळपासून जायला खूप शेले त्या स्वयंपाकघरात. पूर्णावरणात स्वयंपाक आज वळी आहे ना व. मग काय कधी आता का तिसरा पारा खायला मिळतं का काय काही सांगूच नाही लगे आता. हा तू सांग मला आणि मी सांगते तुला. आमच्याकडे पण असंच आहे बाई. काय सांगू तुला. नुसता नट्टा फट्टा न वट्टा वट्टा एवढं पा, बाकी काही नको. काय तरी कले एक विचारू का. ते अकोल्याचं येईल बघुल बा करतो काही काम का नुसतं पटर 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 बोलतच राहतो. सांग बरं बाई. सांगते भामे, ते काय काम करीन. ते फक्त आपल्याला शहाणपणा शिकवीन. तेवढं जमतं त्यांना फक्त. मग कले काही खरं नाही मरुस तर आपल्याला शिवायला काम पूजेले. तुला सांगते मी किती काम करा आपण कोणाला नावनी गावनी माय भैया. त्यात आमच्या सुनबाई आहेत ना त्यांच्या सोबत बरोबरीनं. आता दोघी सकाळपासून स्वयंपाक करू लागल्या स्वयंपाकघरात आणि मला दिलं कामाला लावून आवरायला. अगं सकाळपासून हाताला दम नाही माझ्या. थकले बाई मी. काय सांगू तुला. मग कले काही खरं नाही आपल्या कामाचं काय महत्व आहे भामे तुला सांगते. आता कालचीच गोष्ट घे ना. तुझी सून आणि माझी सून दोघी बाजारात गेल्या. अगो कधीच्या गेल्या आणि कधीच्या कधी आल्या पाय. मग हे पाय तुला सांगते काल समजा काम मी केलं आणि या दोन्ही महाराणी आपल्या गेल्या सामानाला. मग कुठं गेल्या ना दुकानात तिकडे बाजारामध्ये. मग सगळं काम ठेवलं होतं तसंच मी केलं. आमची पण तशीच आहे. काल गेले खरेदीला. होळीची खरेदी म्हणी आणि अशी खरेदी करून आणली. नुसता पैशाचा नाश. आणि नुसता पैशाचा नाश. जेव्हा पाहता गेल्या जेव्हा पाहता गेल्या. काय सांगू तुला. काय नवऱ्याच्या पैशाला काही कवडी मात्र किंमत नाही पाय. मग बोलायचं लाग आहे का काही. आपल्या वेळेस होतं का असं सांग बरं. बोलायचं लाग नव्हता बाई एक शब्द. बोललं की लगेच चुरू 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 जीप चालती. मग पण आता बोलायला जमत नाही. अशा पुढं काही बी नवरे बी नसते असे नंदी बैल व्हायले. तो पण तसाच बायकोचा गुलाम. मग तिच्या हावला हाव मिळवणारा. ऐकून घेत का कोणी आता. तुला सांगते भामे, माझ्या पण हाताला थोडासा दम नसतो पाय. यांचं काय कामाच्या नावानं नुसती बम. पाय तुला आजची गोष्ट सांगते पाय मी. सकाळ धरून त्या स्वयंपाकघरात खूप शेले वळीच्या स्वयंपाकासाठी आणि माझ्या हाताला दम नाही.
हे झालं का ते आणि ते झालं का हे अशी लगेच दमून जायले मी कंबर पाठ एक वहिले मग लगी काय सांगती नको नको ग माय. काय हो सासूबाई, काय बोलताय तुम्ही? अहो सकाळपासून माझ्या हाताला दम नसतो. सगळे काम मी आवरते, सगळं प्रत्येक गोष्ट तुमच्या हातामध्ये देते, तरी तुमचं सगळं चालूच असं तोंड. आणि भामा सासूबाई, याच्यासाठीच येता का तुम्ही इकडे? हा, काय तुम्हाला शोभतं का हे? काय बोलले ग मी? हा, आणि काय ऐकलं तू? चालली वय मला सांगायला? हं? मी काय म्हणते कले, तुझं आणि भामीचं सगळं बोलणं ऐकलं ना आम्ही. नको नको ग बाई. अरे देवा. कले ऐकलं ना ते ना. आणि मला सांगा सत्यभामा सासूबाई, तुम्ही एकतरी काम करता का हो घरी? नुसता त्या कमलचा जीव घेत असता? हं? ते पोरं आणि ते सगळे मिळून एकतरी काम करता तुम्ही कोणी लोक? आणि किती इथं सांगायला येता एक एक गोष्ट यांना, आणि तुम्हाला कळत नाही का सासूबाई? अहो कधीतरी चांगलं बोलून पण बघा तुम्ही दोघी जणी. हवा खरं शेवट आलं सुनबाई. मग चुकलं पाय आमचं नाही का कले. शोभते का ग तुम्हाले दोघीला पण? हं? अगं अशा सुनाच्या गाराने करता का तुम्ही सणासुदीला? आज होळी ना ग, शोभतं का तुम्हाला असं गाराने करायला? कधी चांगलं बोलून पहा ना तुम्ही दोघी. मग काय बाई. हो बरोबर बोलताय त्या सासूबाई तुम्ही. दोघींचंही बोलणं केव्हापासून ऐकतोय आम्ही दोघी जणी, आणि तुमचं सुरूच. अहो एखादा शब्द चांगला पण बोलून बघा कधीतरी. वंस आल्यात म्हणून तुला जरा जास्तच बोलायला सुचलंय. मी काही करत नाही का ग तुला मदत? हा, काय बोलती तरी? बघा ना वंस कशी बोलती मला. मग माय. हे सासूबाई, शोभतं का हो तुम्हाला असं बोलायला? आणि तुम्हालाही हो. कमाल आहे बाबा. काल सगळी कामं आवरून आम्ही नंतर मार्केटला गेलो होळीची सगळी शॉपिंग करायला. सगळं आवरून ठेवलं होतं, जिथल्या तिथं सगळं आवरून मगच गेलो होतो, तरीही तुमचं चालूच. अहो तुम्ही कधी एक तांब्या तरी इकडचं इकडे ठेवता का? तिकडे ही सगळे कामं पटपट आवरून आम्ही लवकर घरी आलो की नको यांना परत काम पडायला नको कुठलं बोलायचं, पण नाही, तुम्ही बोलणारच आणि बोलताच. हो हो, मग नाही तर काय. बरोबर बोलू राहिली ना तू सुनबाई. मग तरी यांना समजणार नाही ना दोघींना. समजून घ्या पोरीच काय म्हणते ते. मी तुम्हाला म्हणून सांगते सत्यभामा सासूबाई, मार्केटला जातो ना आम्ही तर 1 रुपया विनाकारण खर्च करत नाही. आणि तुम्ही म्हणता खुशाल की पैसे उडवता, पैशाचा हिशोब देत नाही. अहो काय बोलता तुम्ही? शोभतं तुम्हाला ह्या वयात? हो हो, तुझंच बरोबर आहे सगळं, आमचं काय बरोबर असणार आहे तरी. बरोबर आहे अगदी. हिऱ्यासारख्या सुना मिळाल्या ना तुम्हाला दोघींना, पण किंमत नाही हो तुमच्या जवळ त्यांची. कले तू सुधार ग बाई. काय ग भामे, याच्यासाठीच येते का इथं गाराने करायला? नको नको रे देवा, काय काय ऐकावं लागलं. सुनबाई तू चांगली बोलली हो. हा व त्या बाई. हो बरोबर बोलताय त्या सासूबाई तुम्ही. हे बघ कले, आता ही होळी आली ना, नुसती पुरणाची पोळी खाऊन साजरी करू नको. भावे तुला पण सांगते मी. हं, अगं आता या होळीमध्ये सगळे गुण दोष
जाळून खाक करा आणि चांगल्या मार्गाने लागा. सोन्यासारख्या सुना मिळाल्या तुम्हाला दोघींना. त्यांचे गाराणे करण्यापेक्षा त्यांचे गुणगान गायला शिका जा तुम्ही. तुमच्या जीवनाचं सार्थक होईन हो. माझ्या म्हातारीचं मेलीचं ऐका तुम्ही जरा. बरोबर बोलते ना मी? आणि तुम्ही काय ग दोघी जणी सणासुदीला गाराणे करत बसल्या? आता आजच्या ह्या होळीमध्ये तुम्ही तुमचे सगळे वाईट गुण, दुर्गुण आणि सगळं वाईट विचार त्या होळीमध्ये दहन करून टाका आणि सद्विचाराने जीवन जगा बाई दोघी जणी. एवढं माझ्या मेलीचं ऐका. हा खरं बोल राहिले पागोदा अक्का तुम्ही लगे. हाव खरंच नीट काय आहे? बरोबर बोलल्या पा वंस तुम्ही. खरंच मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप होतो पा आता. बर का सुनबाई, खरंच तू खूप गुणी आहे आणि खूप काम करते पाय. मला इकडचं तांब्या तिकडं करू देत नाही. आणि भामे, अगं आपण सुनांना पोरीसारखं समजलं तरच आपल्यामध्ये आनंदाचा क्षण येऊ शकतो पाय. नाही तर आपण असं सदान कदा भांडत आणि बोलतच बसू. बर का मंडळी, इकडे या. मी तुम्हाला सांगते, येणाऱ्या होळीत, आपल्या ह्या होळीत आजच्या दिवशी आपण आपले सगळे दुर्गुण आणि दुष्ट विचार आपण होरपाळून जाळून टाकू बघा. आणि आपलं जीवन असं छान सद्गुणानं भरून टाकू. समजलं का? बर का? वंस, तुम्हाला पण होळीच्या शुभेच्छा. तुला पण ग भामी होळीच्या शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना मंडळी आमच्या देशमुख परिवारातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पहा, सुनबाई तुला पण ग होळीच्या खूप शुभेच्छा. नमस्कार. हे पहा, आमच्याकडून बी लगे समजायला माझ्याकडून होळीच्या शुभेच्छा. शुभेच्छाच म्हणते ना बरं. हा त्याच मग माझ्याकडून बी तुम्हाला सगळ्याला होळीच्या शुभेच्छा. बरं का मंडळी, तुम्हाला बी शुभेच्छा होळीच्या. मग चुकलं उकलं माफ करा बरं. मग चुकलं असं तर हा तुम्हाला सांगते मंडळी, इकडे या. या होळीमध्ये तुम्ही पण आपल्या वाईट विचारांची, वाईट आचरणाची, दुर्गुणांची होळी करून टाका बरं. होळीला आहुती देताना हे सगळं टाका. म्हणजे येणारं पुढचं वर्ष तुमच्यासाठी नक्कीच चांगलं असेल. तुम्ही दोघी पण करा, पण तुम्हीही करा बरं. माझ्या म्हातारीचं ऐका एवढं. तेव्हा होळीचं प्रतीक म्हणून आपले दुर्गुण आपण त्याच्यामध्ये दहन करूया आणि सद्गुणांनी जगूया. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा बरं. होळीला सगळ्यांनी पुरणाची पोळी खा आणि छान होळी साजरी करा बरं. मी काय म्हणते मंडळी, तुम्हा सर्वांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. येणारी होळी तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येवो आणि या होळीमध्ये तुमचे वाईट विचार आणि मनामध्ये असलेले क्लेश, दुःख, दारिद्र्य सर्व जळून जावो हीच अपेक्षा करते. होळीच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सगळ्या परिवाराला देशमुख परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.